कथेमध्ये टाळी का वाजवायची, कथेमध्ये भजन का म्हणायचं, तर कथेचे नियम आहेत. आपण बऱ्याच अंतरावरून काही मंडळी सिन्नर, निफाड, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक इथून माणसं इथं आली, भक्त आली आणि इथं येऊन जर आपण भजन करत नसेल तर ते आल्याचं पुण्य आपल्या पदरात पडत नाही. आणि टाळी वाजवण्याचा फायदा जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज म्हणतात, वाहे टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नाची. कथेमध्ये टाळी वाजवल्यानंतर आपल्याकडून अज्ञानपणाने झालेलं पाप टाळीलं जात असतं. तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, असं घडलंय का? म्हटले हो. व तुकाराम महाराजांनी उदाहरण सांगितलं, वाल्या कोळी पातकी भूमंडळी तिने राम नामे वाजविली टाळी, त्याच्या झाली पातकाची होळी. कथेमध्ये टाळी वाजवण्याचा परिणाम. एवढंच नाही, टाळी वाजवण्याचे अनेक फायदे आहेत. टाळी वाजवल्यानंतर देव प्रसन्न होतो, टाळी वाजवल्यानंतर पाप निघून जातं आणि टाळी वाजवल्यानंतर कथाकार सुद्धा खुश होतो. तुम्ही सभेला गेले का? सभेमध्ये जर टाळी वाजवली तर वक्ता आणखी 10 मिनिटं वाढवतो. मग कथा वाढवू नये म्हणून तुम्ही वाजवती नाही का काय? पण टाळी कथेमध्ये वाजवली पाहिजे. जर टाळी वाजवली कलाकारांचा उत्साह वाढतो, कथाकाराचा. आता आम्ही कीर्तनामध्ये उदाहरण सांगत असतो, चोरांनी घर शोधून ठेवलं, गल्लीमधलं घर शोधलं. जुना काळ, चिरेबंदी वाडा, सागाचा दरवाजा, भल्या मोठ्या भिंती, 10-10 फुटाच्या भिंती. चोरांनी घर शोधून ठेवलं, हे घर फोडायचं. 3 दिवस झाले रेकी करत होते, निरीक्षण करत होते. एक दिवस विचार केला, घर कसं फोडायचं. तेवढ्यामध्ये ज्या रस्त्याने चालले होते डोंबाऱ्याचा खेळ चालू होता. त्या चोरांनी बघितलं, तो डोंबारी ढोल वाजवतो, एक जण उड्या मारतो, 10-10, 15-15 फूट उड्या उंच मारतो. खेळ आटोपला. बघणाऱ्या माणसांनी त्याला पैसे दिले, त्याने ते पैसे गोळा केले, मोजत होता तेवढ्यामध्ये हे चोर गेले. चोरांनी विचारलं, का रे 2 तास उड्या मारल्या, किती पैसे जमले? म्हटले 50 रुपये. म्हटले मग एक काम करतो का, आमच्या बरोबर यायचं, एकच उडी मारायची, 500 रुपये घ्यायचे, एकच चाल म्हणायची. आता वाढले. म्हटले चालेल. अरे 2 तास उड्या मारल्यानंतर 50 रुपये, एका उडीचे 500. ठरलं. चोरांनी सांगितलं, आज रात्री बरोबर 1 वाजता त्या पुढच्या चौकामध्ये हजर हो, एकच उडी मारायची. म्हटले चालेल. रात्र झाली, 1 वाजला, चोर हजर झाले, डोंबारी सुद्धा तिथं हजर झाला. चोरांनी सांगितलं, हे घर आहे, चिरेबंदी आहे, दरवाजा उघडता येत नाही, एकच उडी मारायची सर्जामध्ये. वरचा दरवाजा उघडा आहे, त्यांनी आतमध्ये प्रवेश करायचा, खाली उतरायचं, खालचा दरवाजा आतून लावलेला आहे, तो उघडायचा, बाहेर यायचं, पैसे घ्यायचे, निघून जायचं. म्हटले ठीक आहे. चोरांनी सांगितलं, मार उडी. त्या डोंबाऱ्यांनी त्याच्या गळ्यातला तो ढोल एका चोराकडे दिला. चोर म्हटले, मार उडी. म्हटले, वाजवा ढोल. कारण मला काय ढोल वाजवल्याशिवाय उडी मारता येत, तसं तुम्ही कथेमध्ये टाळी वाजवल्याशिवाय मलाही पुढचं आठवत नाही. टाळी वाजवण्याची परिणाम म्हणून जास्त जोरात वाजवल्यामुळे एक तास वाढतो का काय काय नाही. आपले मोजून 20 मिनिटं शिल्लक आहेत. कथेमध्ये टाळी वाजवली पाहिजे, मुखाने देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, त्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं.